माझं नाव जगन्नाथ भाऊराव जाधव। मी या संस्थेमध्ये 17 ऑगस्ट 1992 साली जॉईन झालो ॲज अ रेक्टर म्हणून। सर्वप्रथम मी माझ्या 34 वर्षातला जो अनुभव ह्या संस्थेची जडणघडण आणि प्रगती त्याबद्दल आपल्याबरोबर शेअर करणार आहे। हे सर्व डिपार्टमेंट सांभाळणं म्हणजे ताऱ्यावरची कसरत होती। ह्या कॅम्पसमध्ये फक्त 2च झाडं होते, एक आंब्याचं आणि एक जांभळीचं झाड, ते आता विहिरीजवळ आहे। ही संपूर्ण झाडं भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे लावलेले आहे गार्डन विभागाच्या मार्फत। कुठले बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर वगैरे नाही। ह्या कॉलेजचे माझे जे पहिले प्राचार्य ते डी बर्वे सर, त्यावेळेस 4च ब्रँच होते या कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजला। तर तिथले विद्यार्थी स्टाफला आम्ही बाय नेम ओळखायचो, तुमच्या माहितीकर सांगतो। आणि ते अतिशय कर्मठ स्वभावाचा माणूस होता, डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये अतिशय कडक। त्याला भाऊंचा आणि सर्वांचा सपोर्ट असायचा। मुलांना आम्ही खांद्यावर हातसुद्धा ठेवून देत नव्हतो। बिल्डिंगचं काम पुढे सुरू केलं। भाऊ हे BSc ॲग्री होते, परंतु त्यांना कन्स्ट्रक्शनचा वारसा होता। काकासाहेब वाघ हे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यावेळेस समीरदादा मुंबईमध्ये MTechची डिग्री घेत होते केमिकलची। ते सुट्टीच्या दिवशी आले आणि भाऊ साईटवर बसायचे कायम आमच्याबरोबर, मी त्यांच्याबरोबर असायचो। कारण मी पहिल्या दिवसापासून ह्या कॅम्पसमध्ये राहतो, लेडीज हॉस्टेलच्या ग्राउंड फ्लोअरला मी राहायचो तिथं विथ माझ्या फॅमिलीबरोबर। इथं कोणी नव्हतं, प्राचार्य वगैरे कोणी नाही, मी एकटाच राहतो या कॅम्पसमध्ये। ते समीरदादा आणि त्या मेन बिल्डिंगचा जो पोर्च आहे तिथं त्या पायऱ्यांवरती आम्ही बसलेलो होतो। तर समीरदादा म्हणे एवढी मोठी बिल्डिंग आणि ह्या पायऱ्या म्हणे 1-1 फुटाच्या, असं कसं काय आहे? म्हणजे बघा त्यांच्यामध्ये तो एक वारसा होता, सिव्हिलचा एक टच होता। मग ते म्हणे मग तिथले ते 4 पिलर तोडलेले, ते पिलर आता वर्कशॉपच्या समोर टाकले, तिथं मुलं बसतात त्याच्यावरती आणि त्या 2 फुटाच्या पायऱ्या बनवल्या। म्हणजे हा जो एक छोटासा अनुभव आहे, पण त्याच्यातून बघा किती मोठी गोष्ट घडली। परंतु प्रत्यक्षात ह्या कॅम्पसमध्ये जी डेव्हलपमेंट, या संस्थेमध्ये जे खरे आर्किटेक्ट ते भाऊ आहे। कॅम्पसची डेव्हलपमेंट झाली, झाडं झुडपं झाले, लँडस्केप झालं, ग्राउंड तयार झाले। नंतर मग भाऊ म्हणे आता आपल्याला कॉलेजमधल्या ज्या लॅब्स आहेत त्या डेव्हलप करायच्या आणि मग त्या लॅब डेव्हलप करण्याकरता त्यांनी इथे आपले नवी लोकल आर्किटेक्ट धनंजय शिंदे त्यांना अपॉइंट केलं आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक लॅब भाऊंनी स्वतः उभं राहून रात्री 8-8, 9-9, 10 वाजेपर्यंत बसून ते लॅब डेव्हलप करायचे, कशा करायच्या, कशी मांडणी असली पाहिजे, हे सर्व करत असताना त्या डिपार्टमेंटचे लॅब इन्चार्ज तिथले HOD त्यांनी खूप सहकार्य केलं आणि त्याच्यातून ते एक लॅब संपूर्ण डेव्हलप झाल्या। त्या लॅब मग ते लोक, त्यांची पूर्ण टीम, ते कॉलेजेसचे लोक, प्रिन्सिपॉल वगैरे येऊन त्या लॅब आपल्या बघायला लागले। त्यांना लोकांना आपण हे करायचो आणि त्याच्यातून एक सिग्नल असा गेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये की KK वाघ हे काहीतरी एक वेगळं इन्स्टिट्यूट आहे। आणि मग तिथून त्या KK वाघ ब्रँड हा हळूहळू डेव्हलप होत गेला।